उन्हाळ्याचे दिवस संपून नुकताच पावसाळा सुरू झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे घरात एक वेगळाच मंद आणि शांतपणा पसरला होता. माझे लग्न होऊन अवघे 2 वर्षे झाले होते. माझे पती निलेश कामानिमित्त शेजारच्या शहरात गेले होते. सकाळी जातानाच त्यांनी सांगितले होते, "सायली, आज तिथे मीटिंग्स खूप आहेत. परत यायला मला खूप उशीर होईल. कदाचित मध्यरात्रही उलटेल. तू वाट पाहू नकोस. जेवून झोपून जा." ते गेल्यानंतर घरात एकदम शांतता पसरली. मी दिवसभराची कामे आवरली आणि खिडकीपाशी येऊन बसले. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. थंड वारा अंगाला शिवून जात होता आणि त्या शांततेत मला एकाकीपणा जास्त जाणवू लागला. पती लांब असल्यावर मन जरा जास्तच हळवे होते. हे बहुधा प्रत्येक स्त्रीबाबत होत असावे. संध्याकाळची 6:30ची वेळ असेल. मी किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी गेले. तितक्यात मुख्य दरवाजावर हलकीशी थाप पडली. मी साडीचा पदर सावरत दरवाजा उघडला. समोर आमच्या शेजारचा मुलगा रोहन उभा होता. रोहन नुकताच कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात असलेला, दिसायला उंच, कणखर बांध्याचा आणि नेहमी चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवणारा मुलगा. "सायली वहिनी," तो थोडा अडखळत बोलला. "अरे रोहन, ये ना. काय झालं, बोल की." मी दरवाजा पूर्णपणे उघडत विचारले. "ते आमच्याकडचं पाणी संपलंय. आई बाजारात गेली आणि मोटार चालत नाही. थोडे पिण्याचं पाणी मिळेल का? बाटली भरून घ्यायची होती." तो हसत म्हणाला, "हो, नक्कीच. ये ना आत. बाटली दे इकडे. मी भरून देते." मी म्हणाले. रोहन आत आला. निलेश घरात नसल्यामुळे मी सहसा कोणाला आत बोलवत नसे. पण रोहन तर घरचाच असल्यासारखा होता. तो हॉलमध्ये उभा राहिला. मी किचनमध्ये जाऊन त्याची बाटली पाण्याने भरू लागले. पाण्याचा तांब्या भरताना माझ्या मनात विचार आला, "अरे, घरात किती शांतता आहे." मी पाण्याच्या बाटलीसोबत एक ग्लासही भरला आणि हॉलमध्ये आले. "हे घे पाणी. आधी पिऊन घे." रोहनने माझ्या हातातून ग्लास घेतला. ग्लास घेताना त्याची बोटे माझ्या हाताला स्पर्श करून गेली. तो स्पर्श फार वेगळा होता. उबदार आणि थोडासा थरथरणारा. मी क्षणभर त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उत्सुकता आणि अवखळपणा होता. "थँक वहिनी." पाणी पिता पिता तो मलाच पाहत होता. "अरे, त्यात थँक काय? आणि निलेश आज शहरात गेले. यायला उशीर होणार आहे. त्यामुळे मी एकटीच आहे. कंटाळा आलाय." माझ्या तोंडून सहज निघून गेले. पाणी पिऊन झाल्यावर त्याने ग्लास टीपॉयवर ठेवला. तो लगेच निघाला नाही. "वहिनी, निलेश दादा रात्री येणार नाहीत मग? तुम्ही एकट्याच आहात तर भीती नाही वाटत का?" "भीती नाही वाटत रोहन. पण ह्या पावसाळी हवामान आणि एकाकीपणा थोडं उदास वाटतंय एवढंच." मी हलकी सुस्कारा सोडत म्हणाले. रोहन माझ्या थोडा जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. नेहमीचा लहान मुलगा वाटणारा रोहन आता एका समंजस पुरुषासारखा वाटत होता. "वहिनी, मी थांबू का थोडा वेळ? तुमचा कंटाळाही दूर होईल आणि मलाही तुमच्याशी बोलायला आवडेल." त्याच्या या वाक्याने माझ्या हृदयात एक लहानशी धडधड झाली. एका स्त्रीला जेव्हा तिच्या एकटेपणात कोणाची तरी साथ हवी असते, तेव्हा असे शब्द थेट मनाला भिडतात. "अरे, पण तुझी आई येईल ना?" मी जरा संकोचाने विचारले. "आई यायला अजून 2 तास लागतील. ती मावशीकडे गेली." रोहनने हसत उत्तर दिले. मी त्याला सोफ्यावर बसायला सांगितले आणि स्वतः शेजारच्या खुर्चीवर बसले. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. विजांचा कडकडाट आणि पावसाचा तो मंद सुगंध घरात भरून राहिला होता. आम्ही गप्पा मारू लागलो. सुरुवातीला गप्पा अगदी साध्या होत्या. त्याचे कॉलेज, माझी दिनचर्या, पाऊस. पण हळूहळू त्या गप्पांमधील अंतर कमी होत गेले. रोहन बोलता बोलता सोफ्यावरून उठला आणि खिडकीजवळ आला. "वहिनी, किती छान हवा आहे ना." मीही खिडकीपाशी गेले. थंड वाऱ्याची एक जोरदार झुळूक आत आली आणि माझ्या साडीचा पदर खांद्यावरून घसरला. मी तो सावरणार इतक्यात रोहनने हळूच तो पदर पकडला. माझे श्वास तिथेच थांबले. मी रोहनकडे पाहिले. त्याचे डोळे थेट माझ्या डोळ्यात पाहत होते. त्यात अजिबात वाईट नजर नव्हती, तर एक तीव्र आकर्षण, आदर आणि मनातील भावना होत्या. "सायली, तू खूप सुंदर दिसतेस आज." रोहनने पहिल्यांदाच मला वहिनी न म्हणता माझ्या नावाने हाक मारली. त्याचा तो मऊ, उबदार आवाज थेट माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला. "रोहन, हे काय करतेस?" मी अगदी हळू आवाजात थरथरत्या ओठांनी विचारले. पण माझ्या पावलांनी मागे जाण्यास नकार दिला होता. "मला माहीत नाही सायली, पण आज तुला असं एकटं आणि उदास पाहून माझं मन राहवत नाही. मला तुझ्याजवळ राहावंसं वाटतंय." रोहनने शांतपणे पण अतिशय ठामपणे सांगितले. त्याने हळूच माझा हात त्याच्या हातात घेतला. त्याच्या हाताचा स्पर्श इतका उबदार होता की माझ्या शरीरात एक अनोखी लहर उमटली. पती दूर असताना या पाऊस पडणाऱ्या संध्याकाळी एका तरुण मुलाचे माझ्याबद्दलचे हे हळूवार प्रेम आणि आकर्षण मला एका वेगळ्या जगात घेऊन जात होते. मनातील समाज आणि रूढींची भीती एका बाजूला होती,
तर दुसरीकडे त्या एकाकी रात्रीत मिळणारा तो भावनिक आणि सुंदर आधार होता. रोहन, हे योग्य नाही, मी अजिबात स्पष्ट न झालेल्या आवाजात म्हणाले. योग्य आणि अयोग्य यात फक्त एक रेषा असते सायली. आजची ही रात्र, हा पाऊस आणि आपण, या क्षणी फक्त आपण महत्त्वाचे आहोत. रोहनने माझ्या जवळ येत माझ्या कपाळावर हळूच आपले ओठ टेकवले. त्या एका स्पर्शाने माझ्या मनातील सर्व बंधने गळून पडली. पावसाच्या त्या गूढ रात्री, एकाकीपणाच्या त्या क्षणी, शेजारचा तो मुलगा मला फक्त पाहण्याच्या बहाणा करून भेटायला आला नव्हता, तर माझ्या आयुष्यातील एका नव्या, तीव्र आणि रोमांसने भरलेल्या अध्यायाची सुरुवात करायला आला होता. रात्रीचा अंधार जसा वाढत होता, तशी आमची जवळीक अधिकच गडद होत गेली. कपाळावरील त्या हळूवार स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात एक विजेची लहर धावून गेली. रोहनचा श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. बाहेरील पावसाचा कडकडाट आणि घरातील ती गूढ शांतता, या दोन्ही गोष्टी मनातील भावनांना अधिकच खतपाणी घालत होत्या. मी माझे डोळे मिटून घेतले. कित्येक दिवसापासून मनात साचून राहिलेला तो एकटेपणा, निलेश कामात व्यस्त असल्यामुळे न मिळालेला तो वेळ, या सगळ्यांची जागा आता रोहनच्या त्या उबदार जवळीकने घेतली होती. सायली, तू घाबरतेस का? रोहनने अतिशय मऊ आवाजात माझ्या कानाजवळ येऊन विचारले. त्याच्या त्या प्रश्नाने मी डोळे उघडले. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे भीती किंवा वासना नव्हती, तर एक अनोळखी ओढ आणि माझा आदर होता. मला भीती नाही वाटत रोहन, पण मनात एक हुरहुर आहे. जे काही होते ते खूप अचानक होते. मी अडखळत अगदी मंद आवाजात म्हणाले. काही गोष्टी आखून किंवा ठरवून होत नसतात सायली, त्या बस घडून येतात, जसा हा पाऊस. रोहनने हसत उत्तर दिले. त्याने माझा दुसरा हातही आपल्या हातात घेतला आणि हळूच मला सोफ्याच्या दिशेने घेऊन गेला. आम्ही दोघे सोफ्यावर शेजारी बसलो. खिडकीतून येणारा गार वारा आणि पावसाच्या पाण्याचे थेंब थेट आमच्या अंगावर उडत होते, पण आम्हा दोघांनाही त्याची फिकीर नव्हती. रोहनने हळूच माझा हात त्याच्या छातीवर ठेवला. त्याच्या हृदयाची धडधड खूप वेगाने सुरू होती. बघ, माझं हृदय काय सांगतंय, हे फक्त तुझ्यासाठी धडधडतंय आज, तो म्हणाला. त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनातील राहिलेली थोडीशी शंकाही विरघळून गेली. एका स्त्रीला जेव्हा तिच्या अस्तित्वाची अशी जाणीव करून दिली जाते, तेव्हा ती स्वतःला रोखू शकत नाही. मी माझ्या हाताची बोटे त्याच्या हातांच्या बोटात गुंतवली. रोहनने हळूच माझा चेहरा त्याच्या दोन्ही हातात धरला. त्याच्या हाताचे तळवे खूप उबदार होते. त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि अगदी हळुवारपणे आपले ओठ माझ्या ओठांवर आणले. त्या क्षणी मला माझ्या श्वासांची गती वाढलेली जाणवली. आमच्या ओठांचा तो पहिला स्पर्श अतिशय मंद, सुंदर आणि भावूक होता. तो केवळ एक शारीरिक स्पर्श नव्हता, तर दोन एकाकी मनाचे एकमेकांशी झालेले ते एकमुख मिलन होते. पावसाचा जोर आता आणखी वाढला होता. विजांच्या लखलखाटात खोलीत क्षणभर प्रकाश पडायचा आणि पुन्हा अंधार दाटून यायचा. रोहनने मला अधिक जवळ ओढले. मीही नकळत त्याच्या छातीवर डोके ठेवले. त्याच्या अंगाचा एक विशिष्ट, पुरुषी आणि उबदार सुगंध मला वेड लावत होता. निलेश कधीच मला असा वेळ देत नाहीत रोहन. ते नेहमी कामातच असतात. मला कधीही वाटलं की या घरात मी फक्त एक वस्तू म्हणून राहते. मी माझ्या मनातील खंत उघडी केली. माझे डोळे किंचित पाणावले होते. रोहनने माझे अश्रू आपल्या अंगठ्याने पुसले. आजच्या नंतर तुला कधीही एकटं वाटणार नाही सायली. मी आहे ना तुझ्यासोबत. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. त्याच्या या अस्वस्थ शब्दांनी मला एक वेगळाच आधार दिला. रोहनने माझ्या साडीचा घसरलेला पदर पुन्हा एकदा नीट सावरला आणि हळूच माझ्या खांद्यावर आपले ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. मी माझे दोन्ही हात त्याच्या पाठीभोवती गुंफले. आम्ही कितीतरी वेळ तसेच एकमेकांच्या बहुपाशात बसून राहिलो. कोणतीही घाई नव्हती. कोणताही घाईगडबडीचा प्रसंग नव्हता. सर्व काही अतिशय शांत आणि हळुवारपणे घडत होते. रोहनच्या त्या प्रेमळ स्पर्शाने माझ्या मनातील निलेशबद्दलची वाट पाहण्याची वेळ आणि तो थकवा फार निघून गेला होता. तू किती शांत आणि सुंदर आहेस सायली, रोहनने माझ्या केसात बोटे फिरवत म्हटले. आणि तू किती खोडकर आहेस. पाणी प्यायच्या बहाण्याने आलास आणि मला असं वेड लावून गेलास. मी त्याच्या छातीवर हलकीशी थाप मारत थोडे लाजून म्हणाले. पाणी पिणे तर फक्त एक निमित्त होतं. मला खरं तर तुला या एकटेपणातून बाहेर काढायचे होते, रोहन हसत म्हणाला. रात्रीचे 8 वाजत आले होते. बाहेर पावसाचे संगीत सुरूच होते. रोहनने हळूच मला सोफ्यावरून उठवले. चल, किचनमध्ये जाऊ. तुझ्यासाठी चहा बनवतो. खूप थंडी वाजते ना तुला. माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटले. एका तरुणाने माझी एवढी काळजी घ्यावी, हे मला खूप भावले. मी त्याचा हात धरून किचनकडे निघाले. त्या क्षणी मला जाणवले की
ही रात्र फक्त एक साधी पावसाळी रात्र उरली नव्हती. यात भावनांचा एक नवीन प्रवाह सुरू झाला होता, जो आम्हाला दोघांना एका अनपेक्षित पण अतिशय तीव्र आणि भावूक प्रवासाकडे घेऊन जात होता. किचनमधील मंद दिव्याच्या प्रकाशात आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत उभे होतो. बाहेर पावसाच्या धारा अजूनही जोराने कोसळत होत्या. रोहनने चहाचे भांडे शेगडीवर ठेवले. तो चहा बनवत असताना मी त्याच्या पाठीमागे उभी राहून त्याच्याकडे पाहत होते. एक तरुण, जो काही तासांपूर्वी फक्त माझा शेजारी होता, तो आता माझ्या एवढ्या जवळ आला होता की त्याच्या प्रत्येक हालचालीत मला एक वेगळाच उबदारपणा जाणवत होता. "काय पाहत आहेस सायली?" रोहनने मागे वळून हसत विचारले. "काही नाही. विचार करत होते की तू किती बदललास. कॉलेजमध्ये जाणारा तो मुलगा आज इतका समंजस कसा झाला?" मी त्याच्या जवळ जात म्हणाले. रोहनने गॅसचा शेगडी मंद केला आणि मागे वळून मला कमरेला धरून स्वतःकडे ओढले. "माणूस तेव्हाच बदलतो जेव्हा त्याला एखाद्या खास व्यक्तीची जाणीव होते. माझ्या मनात तुझ्याबद्दलच्या भावना आधीपासूनच होत्या, पण आज तुझ्या डोळ्यांतील एकाकीपणा पाहून मला राहवले नाही." त्याच्या या प्रामाणिक कबुलीने माझे मन पूर्णपणे जिंकले. मी माझ्या हाताची बोटे त्याच्या गळ्यात गुंफली. चहाची उकळी येत होती आणि त्याचा सुगंध संपूर्ण किचनमध्ये पसरला होता. रोहनने हळूच माझ्या गालावर आपले ओठ टेकवले. त्याचा स्पर्श इतका मऊ आणि भावनांनी भरलेला होता की माझ्या तोंडून एक हलकीशी हुंदकी निघून गेली. "चहा उकळलाय रोहन?" मी लाजून डोळे खाली करत म्हणाले. "हो, पण मला या क्षणी चहापेक्षा तुझ्या ओठांचा गोडवा जास्त हवासा वाटतोय," तो अतिशय प्रेमाने म्हणाला. त्याने गॅस बंद केला. आम्ही दोघे चहाचे कप घेऊन पुन्हा हॉलमध्ये आलो. सोफ्यावर शेजारी बसून चहा पिताना आमच्यात एक सुखद शांतता पसरली होती. शब्दांची आता गरजच उरली नव्हती. आमचे डोळे आणि स्पर्श एकमेकांशी बोलत होते. चहाचा प्रत्येक घोट आणि बाहेरील पावसाचा आवाज आम्हाला अधिकच जवळ आणत होता. चहा पिऊन झाल्यानंतर रोहनने कप बाजूला ठेवले. त्याने माझा हात हातात घेतला आणि हळूच मला बेडरूमच्या दिशेने नेले. बेडरूममध्ये अंधार होता. फक्त खिडकीतून येणारा रस्त्यावरील दिव्याचा मंद प्रकाश आत येत होता. वातावरणात एक वेगळाच रोमांच आणि भावनांचा भार होता. "सायली, तुला काही अडचण नाही ना? मी तुझ्या इच्छेविरुद्ध काही करणार नाही," रोहनने बेडच्या कडेला बसत अतिशय नम्रपणे विचारले. त्याच्या या आदरयुक्त विचाराने माझा त्याच्यावरील विश्वास आणखीच वाढला. मी त्याच्या शेजारी बसले आणि माझे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. "नाही रोहन, आज मला कोणाची तरी गरज होती. कोणीतरी मला समजून घेण्याची, मला स्पर्श करण्याची गरज होती. तू मला ती जाणीव करून दिलीस." रोहनने हळूच मला बेडवर टेकवले. तो माझ्या शेजारी आडवा झाला. त्याच्या हाताची बोटे माझ्या केसांतून माझ्या चेहऱ्यावरून अतिशय हळुवारपणे फिरत होती. त्याने माझ्या साडीचा पदर बाजूला केला आणि माझ्या मानेवर हळूच आपले ओठ टेकवले. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्याच्या पाठीवर माझे हात घट्ट रोवले. त्या रात्री कोणतीही घाई नव्हती. प्रत्येक क्षण, प्रत्येक स्पर्श अतिशय संत आणि भावूक होता. रोहनने माझ्या प्रत्येक भावनेचा, माझ्या प्रत्येक श्वासाचा आदर केला. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक तीव्र ओढ होती, पण सोबतच माझी काळजीही होती. निलेशसोबतच्या नात्यात जो कोरडेपणा आला होता, तो सर्व कोरडेपणा रोहनच्या या उबदार स्पर्शाने धुवून निघाला होता. बाहेर पावसाची रिमझिम सुरूच होती. खोलीतील मंद अंधारात आम्ही दोघे एकमेकांच्या बहुपाशात गुंतलो होतो. दोन शरीरापेक्षा जास्त तिथे दोन आत्म्याचे मिलन होत होते. एकाकीपणाच्या त्या अंधाऱ्या रात्री रोहनने मला एक स्त्री म्हणून संपूर्णता दिली होती. त्याची ती प्रेमळ जादू माझ्या मनावर आणि शरीरावर पूर्णपणे पसरली होती. रात्रीचे जवळजवळ 10 वाजत आले होते. आम्ही दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून पडून होतो. रोहनचा श्वास माझ्या मानेवर पडत होता आणि मी त्याच्या छातीवर हात ठेवून त्याच्या हृदयाची धडधड ऐकत होते. "सायली, ही रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही," रोहनने माझ्या केसांचे चुंबन घेत म्हटले. "मी सुद्धा नाही रोहन. तू मला आज एक नवीन जीवन दिले आहेस," मी त्याच्या कपाळावर हळूच आपले ओठ टेकवत म्हणाले. पण त्या सुखद क्षणातही माझ्या मनात एका कोपऱ्यात भीती डोकावत होती. निलेशच्या परत येण्याची रात्र अजून बाकी होती. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. खोलीत अजूनही पावसाचा मंद आवाज आणि आमचे शांत श्वास गुंजत होते. रोहनच्या बहुपाशात मला मिळालेली ती उबदार साथ इतकी सुंदर होती की वेळेचे भान उरलेच नव्हते. पण अचानक मोबाईलच्या व्हायब्रेशनच्या आवाजाने आमची शांतता भंग केली. निलेशचा फोन होता. मी घाईघाईने उठून सोफ्यावरील मोबाईल उचलला. श्वास सावरत
मी फोन रिसीव्ह केला. हॅलो सायली, मी निघतोय इथून. पाऊस खूप आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागेल. आणखी 1-1.5 तास लागेल मला पोचायला. तू झोपलीस का? निलेशचा थकलेला आवाज ऐकू आला. नाही, मी जागीच आहे. तुम्ही सावकाश या, मी आवाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाले. फोन ठेवल्यानंतर मी क्षणभर तिथे स्थिर उभी राहिले. मनात एकीकडे रोहनसोबत घालवलेला त्या हळूवार रोमॅन्टिक क्षणाची आनंददायी आठवण होती, तर दुसरीकडे निलेशच्या नावाने येणारा एक सुप्त अपराधीपणाचा विचार. रोहन बेडवरून उठून माझ्या मागे येऊन उभा राहिला. त्याने हळूच माझे खांदे धरले. निलेश दादांचा फोन होता का? मी वळून त्याच्याकडे पाहिले आणि मान हलवली. हो, ते तासाभरात पोहोचतील. रोहनच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासपणा आला, पण लगेच त्याने स्वतःला सावरले आणि एक मंद स्मित हास्य केले. सायली, आजची ही सांज आणि ही रात्र माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर भेट होती. मी तुला कधीही त्रास देणार नाही किंवा तुझ्या संसारात अडचण बनणार नाही. त्याच्या या प्रौढ आणि समंजस विचाराने माझे मन पुन्हा एकदा भरून आले. एका तरुण मुलामध्ये एवढी परिपक्वता असू शकते यावर माझा विश्वास बसत नव्हता. त्याने माझा चेहरा हातात घेतला आणि अतिशय प्रेमाने माझ्या कपाळावर शेवटचे चुंबन घेतले. तू स्वतःची काळजी घे सायली, रोहन अतिशय हळुवारपणे म्हणाला. तू सुद्धा रोहन, आज जे काही घडलं ते फक्त आपल्या दोघांच्या मनात राहील, एका सुंदर स्वप्नासारखं. मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले. रोहनने आपले कपडे नीट सावरले. त्याने पाण्याची ती रिकामी झालेली बाटली हातात घेतली, जी आणायच्या बहाण्याने हा संपूर्ण प्रवास सुरू झाला होता. दरवाजापाशी पोचल्यावर त्याने मागे वळून मला पाहिले. त्या नजरेत भरपूर प्रेम, आदर आणि थोडासा दुरावा स्वीकारल्याचे भाव होते. तो शांतपणे बाहेर पडला आणि अंधारात नाहीसा झाला. तो गेल्यानंतर मी घरातील वातावरण पूर्णत्व केले. किचनमधील चहाचे कप धुतले, बेडमधील चादर नीट केली आणि स्वतःला सावरले. खिडकीपाशी उभे राहून मी बाहेर पाहिले. पाऊस आता ओसरला होता. फक्त पानांवरून पाण्याचे थेंब टपकण्याचा आवाज येत होता. माझ्या मनात विचारांचे वादळ चालू होते. निलेशसोबतचे माझे नाते हे कर्तव्याचे आणि समाजाच्या चौकटीतील होते, पण रोहनने मला ज्या तीव्र भावनांची जाणीव करून दिली होती, ती स्त्री म्हणून माझ्या अस्तित्वाला मिळालेली एक वेगळीच अनुभूती होती. तो शेजारचा मुलगा फक्त पाण्याचा बहाणा करून आला आणि माझ्या एकाकी आयुष्यात रोमांसचा एक नवा रंग भरून गेला. सुमारे 12 वाजता निलेश घरी आले. ते खूप थकलेले दिसत होते. खूप पाऊस होता ग सायली, रस्त्यात काहीच दिसत नव्हतं. निलेशने फ्रेश होत सांगितले. हो, इथेही खूप पाऊस होता. मी त्यांना पाण्याचा तांब्या देत नेहमीसारख्या शांत आवाजात म्हणाले. निलेश जेवून लगेच झोपी गेले. मी त्यांच्या शेजारी पडून खिडकीकडे पाहत होते. बाहेरील मंद प्रकाशात मला रोहनच्या स्पर्शाची ती ऊब अजूनही जाणवत होती. ती रात्र, तो पाऊस आणि आमच्यातील ते भावनिक मिलन, हे सर्व माझ्या आयुष्यातील एक गोड आणि सुंदर रहस्य बनून कायमचे माझ्या मनात जतन झाले होते. कधीही आयुष्यात असे क्षण येतात जे समाजाच्या व्याख्येत बसत नाहीत, पण मनाच्या कोपऱ्यात ते कायमचे सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातात. रोहन आणि माझी ही कथा तिथेच थांबली असली तरी त्या एका स्त्रीने माझ्या भावनांना दिलेली ती दिशा मी कधीच विसरू शकणार नव्हते. धन्यवाद.